श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, येत्या 2 एप्रिलला वार असणार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा. तसेच या पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंतीसुद्धा दरवर्षी आपण साजरी करत असतो. तर बघा, अतिशय दुर्मिळ योग जो आहे तर तो यावर्षी या चैत्र पौर्णिमेच्या तिथीला जुळून येत आहेत. तर गुरुवार हा जो आहे तर तो माता लक्ष्मीला, भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो आणि त्यासोबतच पौर्णिमा तिथीसुद्धा माता लक्ष्मीला समर्पित असते. आणि याच दिवशी हनुमान जयंतीसुद्धा आल्यामुळं या दिवसाचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. तर बघा, याच पौर्णिमेच्या दिवशी मारुतीचा हनुमानाचा जन्म झाला होता. म्हणून हा दिवस त्यांचा जन्मोत्सव म्हणून गावोगावी अगदी आनंदात उत्साहात साजरा केला जात असतो. ठिकठिकाणी या दिवशी हा जो उत्सव आहे तर तो साजरा करण्यात येतो. आपल्या हिंदू धर्मात बघा, चैत्र पौर्णिमेला विशेष असं महत्त्व दिलं जातं. या पवित्र महिन्यात चैत्र नवरात्री, रामनवमी हे देखील उत्सव साजरे केले जात असतात. तर या चैत्र नवरात्रीची जी सांगता आहे तर ती रामनवमीच्या दिवसानं होत असते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं, दान करणं याला एक प्रकारचे विशेष असे महत्त्व दिलं गेलं आहे. आणि म्हणूनच या पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंसहित देवी लक्ष्मीची देखील पूजा ही केली जात असते. या दिवशी मारुतीची देखील पूजा केली जाते, हनुमानाची पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जर आपण एकत्रित पूजा केली तर आपल्या घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. धार्मिक दृष्टीनं हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यानं या दिवशी सेवेसोबतच काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या 2 एप्रिलला गुरुवारच्या दिवशी आपण कोणतीच सेवा नाही केली तरीही चालेल, काहीच नाही केलं तरी पण चालेल. पण घरात या ठिकाणी आपण असं एक स्वस्तिक काढायचं आहे. हे काढल्यामुळं घरात लक्ष्मीची कृपा होईल. घरातील दारिद्र्य, इडापिडा, नजरदोष दूर होतील. कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. असा हा उपाय कधी करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा, हे स्वस्तिक आपण कोणत्या ठिकाणी आपल्या घरामध्ये काढायचं आहे, तरच याचा आपल्याला लाभ मिळणार आहे. याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असल्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा, याविषयीची संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती तुम्हाला मिळून जाईल. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवात करण्याअगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर हा उपाय आपण गुरुवारच्या दिवशी दिवसभरात कधी पण केला तरीही चालणार आहे. जेव्हा पण वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे. पण शक्यतो तुम्हाला हा उपाय जर जमलं तर सकाळीच करायचा आहे. तर बघा, चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर 1 एप्रिलला बुधवारच्या दिवशी सकाळी 7:06 होत आहे. आणि या पौर्णिमा तिथीची समाप्ती ही चैत्र पौर्णिमा जी आहे तर ती 2 एप्रिलला गुरुवारच्या दिवशी सकाळी 7:41 समाप्त होणार आहे. तर उगवत्या तिथीनुसार ही जी पौर्णिमा आहे तर ती गुरुवारच्या दिवशी साजरी केली जाणार आहे. आणि याच दिवशी हनुमान जयंतीसुद्धा आहे आणि चैत्र पौर्णिमासुद्धा आहे. पौर्णिमेच्या दिवशी बघा, चंद्र हा 16 कलांनी परिपूर्ण असतो. या दिवशी साक्षात माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात.
तिची सेवा, उपासना, भक्ती करणाऱ्याला धनधान्य, सुख, समृद्धी प्रदान करत असतात. हिंदू धर्मात बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिकाला भगवान विष्णूंचं आसन आणि त्यासोबतच सौख्याचं, मांगल्याचं शुभ प्रतीक मानलं जातं. आणि म्हणूनच आपण या दिवशी आपल्या घरात या ठिकाणी फक्त एक स्वस्तिक काढायचं आहे. कोणतंही शुभ कार्य असू द्या बघा, आपण बघतो कोणतीही पूजा असो किंवा शुभ कार्य असो, तर ते करण्यापूर्वी आपण स्वस्तिक हे काढत असतो. आणि ते स्वस्तिक काढल्यानंतरनं त्याची पूजा जी आहे तर ती सुद्धा केली जात असते. आणि नंतरनच त्या शुभ कार्याला सुरुवात होत असते. आणि इतकं महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा या स्वस्तिकाला दिलं गेलेलं आहे. आणि म्हणूनच आपण हे स्वस्तिक जर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी काढलं आपल्या घरामध्ये, तर आपल्या घरातील सर्व इडापिडा, दरिद्री, भांडणे, नजरदोष असेल, पितृदोष असेल, तर तो आपल्या घरातून दूर होईल किंवा नष्ट होईल. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला गुरुवारच्या दिवशी म्हणजेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करण्याच्या पाण्यामध्ये बघा आपल्याला थोडंसं गंगाजल आणि थोडीशी चिमूटभर हळद हे टाकून आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. आपल्या देवांची नित्य देवपूजा जी आहे तर ती आपल्याला करून घ्यायची आहे. माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला देखील आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे. आणि नंतरनं ती स्वच्छ पुसून तिची देखील विधिवत पूजा करून घ्यायची आहे. देवघरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. यानंतरनं आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. उंबरठा देखील आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. हे सर्व करून झाल्यानंतरनं बघा आपल्याला 5 किंवा 11 आंब्याच्या पानांचं तोरण बनवायचं आहे आणि या मुख्य दरवाजावरती आपल्याला लावायचं आहे. त्यानंतरनं थोडंसं एका प्लेटमध्ये आपल्याला कुंकू आणि गंगाजल मिक्स करून घ्यायचं आहे. याची एक पेस्ट बनवायची आहे. आणि याचं पेस्टनं बघा मुख्य दरवाजावरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे. अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. त्याच्यामधील 4 बिंदू, कडेच्या 2-2 लाईन ज्या आहेत तर त्या देखील आपल्याला द्यायच्या आहेत. त्यानंतरनं बघा आपलं जो मुख्य दरवाजाचा उंबरठा आहे तर तो देखील आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्याच्यावरती गोमूत्र, हळद मिक्स करून किंवा गंगाजल मिक्स करून याचं लेपन आपल्याला या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती द्यायचं आहे. त्यानंतरनं उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला या दोन्ही बाजूला आपल्याला 2 स्वस्तिकं काढून घ्यायची आहेत. स्वस्तिका काढून घेतल्यानंतरनं त्याला आपल्याला थोड्याशा अक्षदा ज्या आहेत तर त्या देखील चिटकवून घ्यायच्या आहेत. दरवाजावरच्या स्वस्तिकाला सुद्धा आपल्याला या अक्षदा चिटकवायच्या आहेत. यानंतरनं आपल्याला बघा शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा घ्यायचा आहे. थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ त्या दिव्याखाली आसन म्हणून ठेवून नंतरनं त्याच्यावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्याला स्वस्तिकाची देखील पूजा करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. हळदी कुंकू, अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत. दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे. आपल्या घरामध्ये ज्या पण काही अडचणी असतील, संकट असतील तर ते दूर करण्यासाठी माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन व्हावं यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीनं हे स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला मुख्य दरवाजावरती काढायचं आहे. त्यानंतरनं दुसरं स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला गॅसच्या पाठीमागे देखील काढून घ्यायचं आहे स्वयंपाकघरामध्ये, कारण की तिथे अन्नपूर्णा देवीचा वास असतो. ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते, सदैव वास करत असते, त्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही जी आहे तर ती भासत नाही. त्यानंतरनं तिसरं स्वस्तिक जे आहे तर ते आपण देवघराच्या पाठीमागे काढायचं आहे. आपल्या देवघराच्या पाठीमागे म्हणजेच आपलं जे लाकडी देवघर आहे तर त्याच्या पाठीमागे सेम अशाच पद्धतीनं एक स्वस्तिक काढून अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती, हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे.
त्यानंतरनं पैशांच्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. त्याला देखील धूप, दीप, अगरबत्ती, अक्षदा, हळदी, कुंकू हे जे आहे तर ते लावायचं आहे. त्यानंतरनं एक स्वस्तिक जे आहे तर ते आपण आपल्या तुळशी वृंदावनावरती काढायचं आहे. तुळशीला देखील आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा आपल्याला तिथं प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक अखंड लवंग जे आहे तर ती टाकायची आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला ही जी 4 स्वस्तिक आहे तर ती तुमच्या घरामध्ये काढायची आहेत. अतिशय प्रभावशाली उपाय असणार आहे, त्यामुळे प्रत्येकानं आवर्जून हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आपल्याला फक्त काहीच करायचं नाही, फक्त स्वस्तिक काढायचं आहे. तर हे जे स्वस्तिक आहे तर ते सौख्याचं, मांगल्याचं प्रतीक मानलं गेलं आहे आणि त्यामुळेच अशी 4 स्वस्तिकं आपण आपल्या देवघरासमोर म्हणजेच देवघरापाठीमागे मुख्य दरवाजावरती अशा पद्धतीनं काढायचे आहेत. कष्ट आणि मेहनत तर करायचेच आहेत, पण आपण जे पण कष्ट करतो, मेहनत करतो तर त्या कष्टाला आपल्या नशिबाची, भाग्याची साथ मिळावी यासाठीच आपण असे काही खास तिथींना हे जर उपाय केले तर ते अत्यंत प्रभावशाली ठरत असतात.